नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्तच ना? तर मस्तच राहा. आणि मी पण छान राहते. गावाकडे जरी आलेली आहे तर आता मला करमायला लागलेलं आहे. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवार स्वामींचा वार आहे. तर आज मस्त छान अशी देवपूजा करणार आहे. देवघर जसं आलं तसं देवाची पूजा नव्हती केलेली, कारण गुरुवारची वाट बघत होते. बुधवारी म्हटलं नको आजच्या दिवस, आणि गुरुवारी छान अशी देवपूजा. आज मस्त देवघर क्लीन करून घेतलं आणि स्वामींनासुद्धा जलाभिषेक घालून छान अशी देवपूजा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज सर्वांनी मला सपोर्ट करा. तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहत जा आणि व्हिडिओला आपल्या लाईकसुद्धा करत जा. आणि नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज माझं गुरुवारचं रुटीन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर गुरुवारी मी आज काय केलेलं आहे, आणि आज मी पहिल्यांदा गावाकडच्या पद्धतीने पनीरची भाजीसुद्धा केलेली आहे. तर ते हे आज देवघर स्वच्छ क्लीन करून मस्त अशी देवपूजा करून घेणार आहे. आणि सर्वप्रथम स्वामींना आंघोळ. तर धूळ खूप बसली होती, शिफ्टिंग केलं त्याच्यामुळे देवघराची अशी, मला तर कलर द्यायचा होता दिवाळीच्या निमित्त. मला देवघराला कलर देऊन देऊया, पण इथं मिळाला नाही. तर आता चालू आहे माझी छान अशी स्वामींना आंघोळ. तर जलाभिषेक करून घेते मी. स्वामींना छान अशी चोळून मस्त अशी आंघोळ घातलेली आहे. सर्व माझे आता स्वामीच आहेत. पहिल्यापासूनच मी स्वामी म्हणजे सर्व स्वामींवर सोपवलेलं आहे. मी आता गावी आलेले आहे, तर सर्व माझं स्वामीच करतील अशी मी आशा केलेली आहे स्वामीं. कारण आपण अपेक्षा कोणाकडून करू नये, फक्त आपल्या स्वामींना सांगावं. बाकी इतर कोणाला आपलं दुःख किंवा आपलं काही सांगण्यापेक्षा आपल्या स्वामींना सांगावं. तर माझं नेहमी तेच असतं. मी माझ्या सर्व काही गोष्टी माझ्या स्वामींनाच सांगत असते आणि स्वामींशी शेअर करत असते. तर आज छान असे स्वामींनासुद्धा छान आंघोळ घालून घेतलेली आहे, कारण 2-3 दिवस झालं शिफ्टिंगच्या नादामध्ये देवपूजा झाली नव्हती. तर आज छान अशी देवपूजा. आणि बघा स्वामीसुद्धा आज किती छान प्रसन्न दिसत आहेत. चेहऱ्यावर त्यांच्यासुद्धा तेज आलेलं आहे. तर मला नेहमी वाटतं की स्वामींनी मला इकडे आणलं आहे म्हणजे काहीतरी माझ्यासाठी छान असं करून ठेवलेलं असेल, त्याच्यामुळेच मी गावी आलेले आहे. तर झालेले आहे आता स्वामींनासुद्धा छान अशी आंघोळ घालून. आणि मी नेहमी स्वामींना आंघोळ घालत असताना मी माझा नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणून जप करत असते. तर तो जपसुद्धा माझा चालू आहे. आणि देवाची मांडणीसुद्धा मी स्वामी केंद्रानुसारच करणार आहे. तर इकडेसुद्धा देवघर छान असं मांडलेलं आहे. बरोबर पायऱ्यांवर दुसऱ्या पायरीवर आपल्या स्वामींना ठेवलेलं आहे. आणि मध्ये आहे ती माझी महालक्ष्मी, सरस्वती आणि गणपती यांची मूर्ती, आणि खाली लगेच अन्नपूर्णा. तर अशा क्रमाने. आणि स्वामींच्या इकडे आजूबाजूला आपले देवांचे कुलस्वामी आणि कुलदेवतांचे टाक. तर अशा प्रकारे बघा सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. आणि स्वामींचा चेहरा बघा तुम्ही. मला तर आज असं वाटतं की स्वामी बघा चेहऱ्याकडे तुम्हाला जर दिसत असेल व्यवस्थित तर बघा स्वामी हसताना असा चेहरा दिसतो आज. तर खूप माझ्यावर स्वामी प्रसन्न झालेले आहेत असं मला वाटतं. बघा स्वामी हसताना असं नेहमी तुम्ही कधी बघू शकता. स्वामींचे वेगळे रूप किंवा वेगवेगळे चेहरे दिसतात. रागात आलेला सुद्धा चेहरा स्वामींचा बघायला मिळतो. स्वामींच्या मूर्तीकडे नीट लक्ष देऊन तुम्ही बघा. तर बघा आज मला स्वामींची मूर्तीसुद्धा अशी हसल्यासारखी दिसते. काय माहिती की स्वामी आज माझ्यावर खुश झालेले आहेत. आणि खूप 2-3 दिवसातनं आज देवपूजा झालेली आहे आणि आज आहे गुरुवार त्यातनं. तर आज मी लगेच इकडे पनीरची भाजी करायला घेतलेली आहे. गावाकडे आले तर ते म्हणले आज गुरुवार आहे पनीरची भाजी करूया. तर आज पनीरची भाजी देखील केलेली आहे. इकडं पण सर्व मिळतं, सर्व वस्तू मिळतात. असं नाही की गावाकडं काही मिळत नाही. उलटं पुण्यातल्यापेक्षा स्वस्त सर्व भाज्या वगैरे मिळतात. आणि सर्व प्रकारचे मसालेसुद्धा मिळतात. असं हे मिळत नाही ते मिळत नाही असं नाही. आमच्याकडे पण सर्व मिळतं. आणि आमच्याजवळ एक वैराग म्हणून थोडीशी सिटी आहे, तर तिथं 1-5 किलोमीटर अंतरावर. तर तिथं सर्व मिळतं. त्याच्यामुळं जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काही पण आणू शकतो आपण. तर बाकीच्या पण कुठल्या गोष्टीची अडचण नाही. तर आता मला करमायला लागलेलं आहे इकडे. तर माझ्या पुण्यातल्या मैत्रिणींना सांगते मी की काळजी नसावी, मी इकडं खुश आहे, आनंदात आहे.
आणि मी आज वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी केलेली आहे। मी नेहमी पनीर तळूनच घेते, मला असं खरपूस असं छान पनीर तळूनच आवडतो भाजीमध्ये। तर पनीर मी छान असं तेल टाकून तळलेलं आहे। तर बघा असं ब्राऊन कलर येईपर्यंत पनीर तळून घेतला की खूप छान होतो। आणि आता त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। तर पाहू शकता तुम्ही आलं लसूण पेस्ट, त्याने खूप चव पण वेगळी लागते। आणि मी ह्यावेळेस पनीरची भाजी ग्रेव्हीचे म्हणजे वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर हा आहे मी भाजून घेतलेला कांदा, तो भाजल्यामुळे काळा दिसत आहे। तर भाजून घेतलेला कांदा आहे। तर गावाकडच्या पद्धतीने आज मी पनीरची भाजी केलेली आहे। तर मी पुण्यात अशी करत नसते, पण इकडे आज म्हणलं चला वेगळी काहीतरी पद्धत म्हणून वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी केलेली आहे। तर भाजून घेतलेला कांदासुद्धा परतून घेतलेला आहे आणि एक टोमॅटोची प्युरी, तर एक टोमॅटोची प्युरीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ते सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे। तर बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आलं लसूण पेस्ट आणि कांदा सर्व वाटण तेल सुटेपर्यंत मस्त असं छान तेलामध्ये परतून घ्यायचं। तर तुम्ही सुद्धा करून बघा, ह्या पद्धतीने भाजी खूप छान होते। मस्त अशी रेसिपी आणि चमचमीत आणि झणझणीत भाजी होते। आणि मी ह्या भाजीला आज मी गावाकडचा काळा मसालासुद्धा टाकणार आहे चवीपुरता, थोडासा टाकायचा, खूप तिखट नाही। आणि जो आपला नेहमी पनीर मसाला मिळतो तो एक टाकायचा। तर खूप छान होते अशा पद्धतीने भाजी। माझी बहीण नेहमी गावाकडे ह्याच पद्धतीने भाजी करते, तर त्याची पद्धत वापरलेली आहे। आणि मी सुद्धा अशी पनीर मसाला आज घरी वेगळ्या पद्धतीचा बनवलेला आहे। तर आता एक टोमॅटोची प्युरी ते सुद्धा टाकून घेते। बऱ्यापैकी मसाला छान असा परतून झालेला आहे। तर एक टोमॅटो बारीक केला मिक्सरमधून, त्याची प्युरी केली आणि ती सुद्धा टाकून घेतलेली आहे छान। आणि ती पण तेल सुटेपर्यंत छान परतून घेते आणि मग बाकीचे मसाले त्याच्यामध्ये टाकते। इकडे लगेच पनीर टाकून घेतलेला आहे। मसाला छान असा आपला परतून झालेला आहे आणि पनीर टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पाणीसुद्धा गरमच करून टाकलेलं आहे, जेणेकरून गरम पाणी करून टाकलं की भाजीला चव खूप छान येते। आणि आता आपल्याला पाहिजे तेवढी भाजी करून थोडीशी ग्रेव्हीच ठेवायची, पातळ भाजी नाही करायची। तर ग्रेव्हीच केलेली आहे। तर आणखीन थोडंसं पाणी घालून जेवढी पाहिजे तेवढी पनीरची भाजी केलेली आहे। तर आपली रेडी झालेली आहे पनीरची भाजी, तर पाहू शकता तुम्ही। आणि थोडंसं गरम पाणी करून थोडंसंही केलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मला पाहिजे तेवढी पाणी ओतणार आहे। तर रेडी आहे आपली पनीरची भाजी। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि प्लीज प्लीज स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपण एका पुढच्या नवीन छानशा गावाकडच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.